Children, today we see our next multiplication part. Multiplication revive. Revive म्हणजे रिव्हिजन. मल्टिप्लिकेशनचे आपण या भागामध्ये रिव्हिजन करणार आहोत. तर आपण आतापर्यंत 5 पर्यंतचे टेबल मल्टिप्लिकेशननी लर्न केले. आता 6च्या पुढचे टेबल सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला माहिती मल्टिप्लिकेशन करण्यासाठी 2 आपल्याला नंबर लागतात. त्यातल्या पहिल्या नंबरला आपण नाव दिलं होतं बघा. दिस इज रिव्हिजन ऑफ मल्टिप्लिकेशन. सो व्हॉट इज मल्टिप्लिकेशन? मल्टिप्लिकेशन इज रिपीटेड ॲडिशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? गुणाकार. आणि गुणाकार म्हणजे काय? रिपीटेड ॲडिशन. रिपीटेड म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली ॲडिशन म्हणजे बेरीज. गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. जशी इथं केली आहे पहा, 2 + 2 + 2 + 2 + 2 म्हणजे संख्या अजिबात बदललेली नाही. त्याच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज, त्यालाच रिपीटेड म्हटलंय. पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. त्यानंतर आपण खाली पाहिलं की जे 2 आपल्याला संख्या लागतात मल्टिप्लिकेशन करण्यासाठी त्यांना काही नाव आहेत बघा. तर पहिला जो अंक असतो त्याला आपण गुणायचं असतं. त्याला मराठीत म्हणतात गुण्य. त्याला म्हणायचं गुण्य म्हणजेच मल्टिप्लिकॅन. मल्टिप्लिकॅन म्हणजेच गुण्य. द नंबर दॅट इज टू बी मल्टिप्लाइड. ज्या संख्येला, ज्या अंकाला आपल्याला गुणायचं असतं त्याला मल्टिप्लिकॅन म्हणायचं. द सेकंड नंबर इज मल्टिप्लायर म्हणजे गुणक. गुणक. तर 2ला गुणक का म्हणायचं? कारण या अंकाने आपण वरच्या अंकाला गुणणार आहोत. मग ज्या अंकाने आपण गुणणार आहोत त्याला म्हणायचं मल्टिप्लायर म्हणजे गुणक. द नंबर दॅट वी मल्टिप्लाय बाय म्हणजे या नंबरने आपण वरच्या नंबरला गुणणार आहोत. आणि जे काही उत्तर येईल त्याला म्हणायचं प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार. तर मल्टिप्लिकॅन म्हणजे गुण्य, मल्टिप्लायर म्हणजे गुणक आणि प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन पाहिलं. आता आपण त्याची रिव्हिजन पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा, पहिला जो नंबर असतो त्या नंबरला आपल्याला दुसऱ्या नंबरने गुणायचं असतं. तर आपण काय करूया की पहिल्या नंबर एवढी फिंगर्स काढूया आणि दुसऱ्या नंबर एवढा टेबल मोजूया. दुसऱ्या नंबरचा टेबल मोजूया. सो देअर आर 6. द नंबर इज 6. सो वी टेक 6 fingers here. We take 6 fingers here and we have to count the table of 2 up to 6. Table of 2. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8, 2 5s are 10, 2 6s are 12. So our answer is 12. Our answer is 12. Now second is 8 into 4. So take the 8 fingers here. 8 fingers. And count the table of 4. 4 1s are 4, 4 2s are 8, 4 3s are 12, 4 4s are 16, 4 5s are 20, 4 6s are 24, 4 7s are 32, 4 8s are 36. 4 8s are 32. Now next one is 5 into 4. Take the 5 fingers and count the table of 4. 4 1s are 4, 4 2s are 8, 4 3s are 12, 4 4s are 16, 4 5s are 20. Now next 6 into 3. Take the 6 fingers here and count the table of 3. 3 1s are 3, 3 2s are 6, 3 3s are 9, 3 4s are 12, 3 5s are 15, 3 6s are 18. Now next one is 8 into 5. Take the 8 fingers here and count the table of 5. 5 1s are 5, 5 2s are 10, 5 3s are 15, 5 4s are 20, 5 5s are 25, 5 6s are 30, 5 7s are 35, 5 8s are 40. Now next one is 7 into 5. Take the 7 fingers here and count the table of 5. 5 1s are 5, 5 2s are 10, 5 3s are 15, 5 4s are 20, 5 5s are 25, 5 6s are 30, 5 7s are
35. अशा प्रकारे तुम्ही खालची उदाहरणं सोडवणार आहात. आता त्याच्या पुढची उदाहरणं थोडी वेगळी आहेत, त्यामुळे ती उदाहरणं आपण घेणार आहोत. ही वरची उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. आता राईट द मिसिंग नंबर्स. इथं आपल्याला काहीतरी मिसिंग केलंय, म्हणजे काहीतरी लपवलंय, काहीतरी गाळलंय, ते आपल्याला पूर्ण करायचंय. मी मगाशीच सांगितलं, मल्टिप्लिकेशनसाठी आपल्याला गुण्य पण लागतो आणि गुणक पण लागतो, म्हणजेच मल्टिप्लिकॅन्ड पण लागतो, मल्टिप्लायर पण लागतो. देन वी गेट प्रोडक्ट, तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं, गुणाकार मिळतो. पण इथं काही ठिकाणी काय केलंय, त्यांनी एक मल्टिप्लिकॅन्ड दिलाय तर मल्टिप्लायर दिलेलं नाही, मल्टिप्लिकॅन्ड दिलेलं नाही तर मल्टिप्लायर दिलाय, पण आन्सर दिलाय. आणि आन्सर केव्हा मिळतो, जेव्हा आपण एखाद्या संख्ये एवढी फिंगर्स काढले आणि दुसऱ्या संख्ये एवढे टेबल मोजले. मग ते फिंगर्स मोजल्यानंतर त्या पाड्यामधली जी संख्या मिळते ती असते गुणाकार. मग ह्या संख्येला त्या पाड्यात आपण काय करूया, आयडिया 2चा टेबल घ्यायचा. मला माहितीये पहिल्या संख्ये एवढी आपण बोटं काढायला शिकलोय, पण आता आपल्याला शोधायचंय, त्यामुळे थोडंसं चेंज करू शकतो आपण. दोन्हीपैकी एकाची बोटं काढली आणि एकाचा टेबल मोजला तरी चालतो. मग आता 2चा टेबल मोजायचा आणि 2च्या टेबलमध्ये 10 किती नंबरला आहे बघायचं, म्हणजे फिंगर्स शोधून काढायचे आपल्याला, की किती फिंगर्स मोजल्यावर 10 येतील, किती फिंगर्स मोजल्यावर 10 येतील. 2चा टेबल काउंट करूया. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 5 जार 10. म्हणजे इथं आपल्याला फिंगर्स नव्हते, तर आपण जे आन्सर दिले त्याच्यावरून फिंगर्स काढले. म्हणजे इथं संख्या आहे 5. इथं संख्या आहे 5. अशा प्रकारे दिलेल्या संख्येचा टेबल मोजूया आणि उत्तरापर्यंत, म्हणजे जे काही आन्सर दिलंय त्याच्यापर्यंत जायचं. आता इथं 5चा टेबल मोजूया आणि शोधायचंय काय, 45. 5 5 1 जार 5, 5 2 जार 10, 5 3 जार 15, 5 4 जार 20, 5 5 जार 25, 5 6 जार 30, 5 7 जार 35, 5 8 जार 40 and 5 9 जार 45. There are 9 fingers. So 9 into 5 is equal to 45. Now next one, here is a table of 5 and answer is 20. We have to find out 20 in the table of 5. 5 1 जार 5, 5 2 जार 10, 5 3 जार 15, 5 4 जार 20. So there are 4 fingers. So we write here 4. Okay. Now next one is 2, the table of 2, and we have to find out 18. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 5 जार 10, 2 6 जार 12, 2 7 जार 14, 2 8 जार 16, 2 9 जार 18. म्हणजे इथं 9 फिंगर्स पाहिजेत आपल्याला. ओके. नाव नेक्स्ट वन इज 4चा टेबल मोजूया आणि 12ला शोधूया. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 4 3 जार 12. So there are 3 fingers. Then 7 into dash dash is equal to 14. तर 7च्या टेबलमध्ये 14 मोजायचेत आपल्याला. 7 1 जार 7, 7 2 जार 14. So 7 2 जार 14. Okay. Now next one is 3चा टेबल up to 12. 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 3 जार 9, 3 4 जार 12. So here is a 4. Now next one is 4चा टेबल आणि 28 मोजायचे. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 4 3 जार 12, 4 4 जार 16, 4 5 जार 20. 4 आपल्याला काय शोधायचं आहे, 28. 4 5 जार 20, 4 6 जार 24 and 4 7 जार 28. So here is a 7. Okay. Now 6चा टेबल आणि 30 फाइंड आउट करायचे. 6 1 जार 6, 6 2 जार 12, 6 3 जार 18, 6 4 जार 24 and 6 5 जार 30. We have to find out 30 in the table of 6. Now 8 into dash dash is equal to 24. 8च्या टेबलमध्ये 24. 8 1 जार 8, 8 2 जार 16, 8 3 जार 24. So
सो हिअर इज अ 24. अशा प्रकारे ही खालची उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. तर दिलेल्या संख्येचा टेबल मोजायचा आणि त्यामध्ये हे जे उत्तर आहे, आन्सर आहे, प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे ते त्यामध्ये शोधायचं किती नंबरला आहे. ओके. नेक्स्ट वन इज राईट ॲज अन ॲडिशन सेंटेन्स. ॲडिशन सेंटेन्स लिहायचं आपल्याला. 2 times 4. 4 2 times म्हणजे 2 वेळा. 4 2 वेळा. सो वी राईट हिअर 4 plus 4. So what is the answer? 8. Okay. 3 into 3 म्हणजे 3 3 वेळा. 3 3 वेळा. मग 3 plus 3 plus 3. So what is answer? 9. Okay. 5 times 2. 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2. The answer is 2 5s are 10. 4 into 4. 4 plus 4 plus 4 plus 4. The answer is 4 4s are 16. Very easy question. Okay. Find the answer. उत्तरे शोधा. Then count by 5s. 5 ने मोजत जा. And join the dots in increasing order. Increasing order म्हणजे चढत्या क्रमाने हे डॉट जे दिलेत ते जॉईन करा म्हणजे जोडा. आयडेंटिफाय द पिक्चर. तर आता बघा कुठून सुरुवात करूया आपण. इथून 5 1s are 5. पुढं 5 plus 5 10. 5 plus 5 plus 5 15. Now 4 into 5. 4 5s are 20. 5 5s are 25. 5 6s are 30. Then 5 7s are 35. 5 8s are 40. 5 9s are 45. And 5 10s are 50. Here is a table of 5. When we count 5, 10, 15, 20, 25, 30. हे जसं इन्क्रीजिंग होत गेले, वाढत गेले तसं आपल्याला हा आकार जोडायचा आहे बघा. 5 नंतर आलो 10 ला. 10 नंतर आलो 15 ला. इथं जोडलेला आहे. 15 नंतर 20. 20 नंतर इथं आपण ह्याला यायचं 25 ला. कारण 25 आधी आहेत. आणि मग 30 ला जायचं इकडं. 30 वरून पुन्हा आपण काय करणार आहे 35 ला येणार. 31 35. 35 वरून पुन्हा 45 बघा असं वर नेलेलं आहे. आणि नंतर 40 वरून 45. आणि मग 45 वरून पुन्हा आपण 50 कडे जाणार आहे. अशा प्रकारे हा फिश तयार झालेला आहे. तर फिश हे जे खालचं आहे ते चुकीचं आहे. ते चुकून ओढलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे फिश तयार झालाय. तर जिथं तुम्हाला पाढे मोजायचे, टेबल्स मोजायचे ते नीट बोटं काढून मोजायचे म्हणजे आपली गणिते चुकणार नाहीत. आणि ही सगळी उदाहरणं पुस्तकात सोडवायची आहेत.